राम राम. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, कशा आहेत? चांगल्या आहेत ना? चांगलं राहायला पाहिजे मैत्रिणींनो. सध्या आपले ब्लॉगच येतं, रेसिपी येतच नाही, रेसिपीला टाईमच नाही आहे. कारण इकडं जाय तिकडं जाय सरी धावपळ. तर चला आज आपण चाललो आहे वैशूच्या घरी, मांडव परतनीला चाललो मैत्रिणींनो. तर बघू शकता तुम्ही गाडीत आम्ही कसे बसले, दाटणी वाटणीत 5 जणांचीच गाडी आहे. तर आम्ही बसलो आहे 6-7 जण बसलो आहे गाडीमध्ये. बघा आता आलो आपण घरी. वैशूच्या मळ्यात राहतात मैत्रिणी, ते पण खूप छान. आता बघा इथं तिचे सासरे येतं दोन्ही मैत्रिणींनो. ह्या सासूबाई आहे तिच्या. आपण आलो बघा आता इथं. सगळं रेडी झालं त्यांचं, स्वयंपाक वगैरे करून बसले होते. मग आम्हाला त्यांनी फोन केला, म्हणे कधी येत आहे. आम्हाला थोडा उशिरा झाला होता यायला. तर मैत्रिणींनो बघा पाऊस पण चालू आहे आणि तसेच पाऊस होता. आम्ही आलो इतका पाऊस चालू होता ना, तर आणि यायला रस्ता पण नव्हता. गाडी रोडवर लावली आणि आम्ही तिथून अशा इथून चिखलात पाय फसत आलो मैत्रिणींनो. खूप जोरात पाऊस होता. बघा किती छान मस्त पटांगण बाहेर. पण मग आता पावसामुळं काहीच करता येत नाही, हिंडता येत नाही, बाहेर फिरता येत नाही, काहीच नाही. तुम्हाला बाहेरचं दाखवलं मस्त हिरवगार छान छान. आता बघा हे तिचं घर आहे, हे हॉल आहे तिचा मैत्रिणींनो. खूप जोरात पाऊस पण चालू आहे. झाला आता त्या बसल्या इकडं, त्यांचं रेडी आहे सगळं, स्वयंपाक वगैरे झालेला आहे. आता इकडं ह्यानं भजे काढायला आता त्यामुळे गरम गरम भजे फोन केला होता आम्हाला त्यांनी की कुठपर्यंत आलंय बाबा, भजे काढायचं काम चालू आहे, गरम गरम भजे. तर मग म्हटलं आलोच आहे आम्ही, 1-2 मिनटात पोहोचतोच. तर त्या काढत आहे बघा. त्या सासूबाईचंच आहे तिच्या. खूप मोठं त्यांचं खटलं आहे, 4-5, 5-7 सासा आहे तिच्या मैत्रिणींनो. खूप म्हणजे खूप चांगली आहे त्यांची फॅमिली. आळ्या गोळ्यानं मेळ्यानं जुळून जुटून कामं करतात सगळ्या. पटापटा कामं झाले त्यांचे, बसले आता. पण त्या ही तिची सासू आहे. त्या म्हणे घ्या तुम्हाला व्हिडिओ काढून घ्यायचा असेल ना टाकायला ना मैत्रिणींनो. हा बघा आता ताटं रेडी झाले, जेवणाचे ताटं वाढले त्यांनी. खूप छान स्वयंपाक पण झालेला आहे मैत्रिणींनो. आणि बघा आता मी पण बसते जेवायला. ह्यांच्या हाताला लागले नाही, त्या वरीच बसल्या जेवायला, त्यांना खाली येत नाही बसता जेवायला मैत्रिणींनो. बघू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सध्या आपली रेसिपी येतच नाही. आता आमचे जेवण झाले होते, आता जावा बसले जेवायला. 4-5 जणी ना त्या जावा तर बसल्या बघा ते जेवायला इकडं. त्यांना म्हटलं होतं समोर हॉलमध्ये बसा, आम्ही वाढतो इकडंच, नाही म्हणे आम्ही घेतो इथली इथं. बघा किती छान मस्त जेवण पद्धतशीर चाललंय. बघू शकता मैत्रिणींनो तुम्ही. खूप छान फॅमिली आहे त्यांची. आलडा नाही, ओलडा नाही, राग नाही, रुसवा नाही, फुगवा नाही, काही नाही. आमचे सगळ्यांचे जेवण झाले, आता त्यांचे जेवण आटपत आले मैत्रिणींनो. तुम्हाला जर आवडलं तर कमेंट करा, मला नक्की करा. सध्या आपले ब्लॉगच येते तर असं झालं. आता त्यांचे जेवण वगैरे झाले, आता आपली निघायची तयारी झाली. आता त्या साड्या आणल्या त्यांनी मैत्रिणींनो. साड्या नेसवत आहे आता त्या. मी काही जास्त बाया नेले नव्हत्या मैत्रिणींनो. एवढ्या लांबून कसं पाहुणे रावणे लांब राहतात ना, तर मग एवढ्या लांबून येते नाही काही नाही. मग त्या माझ्या मानलेल्या भावजया पण आहेत, मग त्यांना घेतलं संग. आणि ही माझी इनबाई बघा.
खूप छान बघा. अशा इनबाई कशा भेटायला त्या गळ्याला एकदम मस्त. बघू शकता तुम्ही किती छान, किती आनंद. सगळ्या इनबाई सारख्या, सगळ्यांचे स्वभाव चांगले. पहिले व्हिडिओमध्ये पण सांगितलेले मैत्रिणी मी तुम्हाला. आता म्हणे तुमची पैठणी खूप चांगली आहे तर आम्हाला देऊन जा. म्हटलं घ्या बाई, तुम्हाला आवडली म्हणे आवडली. आता इनबाईची पैठणी ठेवून घेऊ आम्ही. म्हटलं ज्याला बी आवडली ना त्याने ठेवून घ्या. खूप हासिक मजाक, खूप छान मैत्रिणींनो. झालं आता सगळ्यांना साड्या नेसवल्या त्यांनी. आता पाया पडायचं काम चालू आहे माझं. एक इनबाई लांब गेली म्हणे या आता सरकत रांगत या म्हणे इकडं. झाल्या आता इकडे या वैशूच्या त्या आज सासा आहे त्या मला म्हणे असं पाया पडायचं. म्हटलं आमच्याकडे असं नाही पाया पडते, खाली वाकून पाया पडतात. म्हटलं असं उभ्या नाही पाया पडत. मला दाखवत होत्या म्हणजे हसत होत्या, मजा करत होत्या. असं पटापटा पाया पडायचं म्हणे बघा. झाला आता आपल्याला निघायचे. आपण निघतोय मैत्रिणींनो. पा किती चांगली फॅमिली आहे बघा बरं. खूप छान पाहुणे आहेत त्या. खूप त्यांना नाव ठेवायला काही जागाच नाही मैत्रिणींनो. माझ्या इनबाईंना त्या आजच सासू आहे वैशूच्या, त्या पण इतक्या छान, खूप इतके स्वभाव चांगले त्यांचे. आलो आता इकडं आम्ही. रोडवर गाडी उभा केलेली होती, मध्ये चिखल होता ना खूप. तर बघा किती छान बघा, हिरवं गार मस्त, किती चांगलं वाटतंय. बघू शकता तुम्ही. इकडं पाया धुतोय त्या, चिखलाने पाय भरले ना त्यांचे. तर मग वैशूच्या सासऱ्याने नेलं तिकडं, चला म्हणे इथं पाय धुवून घ्या. बघा बरं किती चांगले लोक आहे ते, किती स्वभाव चांगले आहे त्यांचे. बघू शकता मैत्रिणींनो, खूप चांगले. सगळेच फॅमिली चांगली आहे त्यांची. एवढं खटल्याचं घर आहे पण मग तरीसुद्धा इकडं एक शब्द नाही त्यांचा. बघा हे झाडं झुडपं खूप मस्त, किती हिरवगार. हे आंब्याचे झाड आहेत बघा, छान मस्त. हे रोडवरच आहे, कोणाचा तरी बंगला आहे. आता आम्ही रोडवर आलेलो आहे. तिथं चिखलामध्ये गाडी नेता नेत नव्हती ना त्यांच्या दारापुढं, वैशूच्या दारापुढं. तर मग रोडवरच गाडी उभा केली होती. हे इनबाई आले आम्हाला इकडं वाटं लावायला. बघू शकता किती हिरवगार, किती मस्त वाटतंय बघा. हां आता बसतोय आम्ही गाडीमध्ये. त्या गाडीमध्ये बसता येत नाही आम्हाला, पण आम्ही दाटणी वाटणीमध्ये बसायलो.